ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की अर्जुन सायलीच्या हातात अनेक पुरावे लागत चाललेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अश्विनला विश्वासात घेणं आणि तेच करायचं आता त्यांनी ठरवलेलं आहे. आणि अश्विनला विश्वासात घेत मगच आता पुढचं पाऊल टाकायचं ठरवत त्यांनी आता अश्विनसमोर रिपोर्टचे पेपर आणि प्रियाने दिलेला तो हार आणलेला आहे. आणि त्याचबरोबर अजून 2 सत्य जेव्हा समोर आलेले आहेत तेव्हा तर अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तर आता अर्जुन सायलीने हे का केलंय, त्यांचं पुढचं मिशन नक्की काय आहे, जरी हे DNA सॅम्पल आले असले तरीसुद्धा अश्विनच्या मदतीशिवाय पुढचं सत्य सिद्ध होणार नाही आहे. आणि तेच सिद्ध करण्यासाठी या दोघांनी आता कोणता निर्णय घेतलेला आहे आणि आता त्या दोघांनी अश्विनला विश्वासात घेत काय प्लॅनिंग केलं आहे आणि त्यानंतर रागाने पेटून उठलेला अश्विन आपली फसवणूक झाल्यानंतर काय करणार, कसं करणार, ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, इकडे अर्जुनला डॉक्टरांचा कॉल आलेला आहे आणि कॉल आल्यावरती मग ते सांगतात की हॅलो सर, तुम्ही विचारलं होतं ना, आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत आणि तिने सॅम्पल बदलायला सांगितले आहेत. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. तिने सॅम्पल हे प्रियाच्या सॅम्पलबरोबर बदलायला सांगितले आहेत. यावरती अर्जुन म्हणतो काय? आता त्यावेळी अर्जुनच्या हातामध्ये जणू काही खूप मोठे घबाड सापडलेलं आहे. असा अर्जुनला आनंद झाला आहे. सायलीकडे तो येतो आणि सायलीला सांगतो, चल सायली, आपल्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागला आहे. तर आता एकाच दिवसात खूप साऱ्या घडामोडी घडत असतात. कारण सायली अर्जुन गेल्यावरती प्रिया लगेचच त्यांच्या पाठोपाठ गेलेली असते आणि नंतर तिने आता सॅम्पल चेंज करण्यासाठी हा सगळा प्रकार तिने केलेला असतो. आणि दुसऱ्या दिवशी तिने सर्व काही प्लॅनिंग केलेली आहेत. तर इकडे अर्जुन सायलीला सांगायला लागतो की प्रिया तिकडे सॅम्पल घेऊन गेली होती आणि 100% प्रियाने ते केस पोचवलेले आहेत. यावरती सायली अर्जुनला म्हणायला लागते, अर्जुन सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु हे कसं काय शक्य आहे? अर्जुन म्हणतो का शक्य नाही आहे? यावरती सायली म्हणते, बघा, जर का घटनाक्रम आपण लावायला गेलो तर काल रात्री प्रियाला समजलं की आपण सॅम्पल चेकिंगसाठी देतो आहे. काल रात्री आपण ज्यावेळी तिच्यासाठी बाहेर गेलो तिने आपल्याला पाहिलं आणि ती झोपायला गेली, बरोबर? खूप रात्र झाली होती त्या दिवशी आणि त्यानंतर आपण सकाळपासून पाहतोय प्रिया ही घरातच होती. मग जर का प्रिया घरातच होती आणि त्यानंतर ती आपल्या पाठोपाठ आली असणार, म्हणजे तिच्याकडे इतका वेळसुद्धा नव्हता की ती दुसरीकडे कुठेतरी जाऊन सॅम्पल घेऊन येईल आणि तन्वीला भेटेल. ती डायरेक्ट आपल्या मागेच आली असणार. हे मात्र 100% खरं आहे. मग जर का ती आपल्या मागे आलेली आहे तर हे सॅम्पल तिने आणले कुठून? यावरती अर्जुन म्हणतो, एकदम बरोबर, हा पॉईंट आहे. वकीलबाई, तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे, पण तो पॉईंट आपण नंतर बघू. कारण तिने सॅम्पल दिलेत हे तर आपल्याला नाकारता येणार नाही. तिने 100% सॅम्पल घेऊन गेलेली आहे. यावरती सायली म्हणते, काहीतरी गडबड घोटाळा नक्कीच आहे, आपण काहीतरी विसरतोय. आता सायलीला कुठेतरी आठवायला लागतं की प्रिया आपल्या रूममध्ये आली होती. आपण डोक्याला बांधलेला टॉवेल प्रियाने घेतला होता, पण आपल्या टॉवेलशी तिला काय करायचंय? सायलीच्या मनात एका क्षणासाठी तो विचार आला असला, दुसऱ्या क्षणाला ती तो विचार झटकून मोकळे होते. आणि अर्जुन सर जे सांगतायत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया आणि तिने केस कुठून आणले हे नंतर बघूया, असं स्वतःशी म्हणते. सायली म्हणते, चला लॅबमध्ये जाऊया. अर्जुन म्हणतो, एक काम काय करायचं आहे माहिती आहे का? प्रियाचे खरे रिपोर्ट तर डॉक्टरांनी बनवलेले आहेत, पण त्या सॅम्पलचा सुद्धा आता DNA रिपोर्ट आपण त्यांच्याकडून मागून घ्यायचा आणि आपल्यासाठी चेक करा हे सांगायचं. जर का आपल्याला ते तिच्याकडून कळलं नाही तर ज्यावेळी आपण घरच्यांच्या समोर हे सर्व सांगू मग तेव्हा तिला हे सत्य सांगावंच लागेल. आपण त्या सॅम्पलवरून खूप काही मिळवू शकतो आणि आपल्याला खूप मोठी सत्य समजू शकतात. ते फक्त एकदा आपल्या हाती लागायला हवे. मग आता ते लॅबकडे येण्यासाठी निघतात. आता लॅबमध्ये इकडे लॅब असिस्टंट नावाते याची ड्यूटी चेंज झालेली असते आणि ड्यूटी चेंज झाल्यावरती तिकडे आता दुसरा माणूस आलेला आहे आणि आल्यावरती तो ते सॅम्पल पाहत असतो आणि त्या सॅम्पलवरती क्रॉस मारलेली असते आणि ज्या सॅम्पलवरती क्रॉस केला आहे ते सॅम्पल वापरायचे नाहीत किंवा त्या सॅम्पलचा काहीच उपयोग नाही आहे असं त्याला वाटत असतं. त्या सॅम्पलचा काहीच उपयोग नाही आहे असं त्या असिस्टंटला वाटत असतं, परंतु त्याला माहीत नसतं की
हे सॅम्पल खूप महत्त्वाचे आणि अर्जुन सायलीसाठी तर ते सोन्यासारखेच असतात. तो आता ते सॅम्पल उचलतो आणि ट्रॅशमध्ये टाकून देतो. डस्टबिनमध्ये टाकल्यावरती तो इतका काही विचारच करत नाही. मग आता डस्टबिनमधील कचरा घेण्यासाठी लगेचच सफाई कर्मचारी आलेला आहे आणि कर्मचारी डस्टबिन घेऊन गेलेला आहे. तो गेलाय आणि जस्ट डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर विचारतात, नावातेने इथे क्रॉस करून ठेवलेले सॅम्पल कुठे आहेत? मग तो सांगायला लागतो, सर ते क्रॉस केलेलं होतं ना, त्याच्यावरती डोंट यूज लिहिलं होतं, म्हणूनच उगाचच मिस्टेक व्हायला नको म्हणून मी टाकून दिलं. झालं. अर्जुन सायलीच्या समोर आता पुन्हा एक डेड एंड आलेला आहे. म्हणजे इतकं सर्व काही केलं त्यानंतर अचानकपणे हे सॅम्पल निसटून गेले. आपल्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला हे लक्षात आल्यावरती अर्जुन आता तिथे खूप चिडलाय. आता त्यानंतर सायली सांगते, माझ्याकडे एक युक्ती आहे. यावरती अर्जुन विचारतो, कसली युक्ती? डॉक्टर म्हणतात, कसली युक्ती? नक्की करायचंय काय? सायली सांगायला लागते, जे काही झालंय ना ते सगळं आपण आता प्रियापर्यंत पोहोचवायचं. डॉक्टर म्हणतात, काय बोलताय तुम्ही? यावरती लगेचच सायली सांगायला लागते, हो मी काय सांगते ते ऐका. तुम्ही सांगताना प्रियाला काय सांगायचं की तुम्ही जे सॅम्पल आम्हाला दिले होते ना ते सॅम्पल माझ्याकडून बाय मिस्टेक ट्रॅशमध्ये गेलेले आहेत. तुम्ही मला दुसरे सॅम्पल आणून दिले तर खूप मोठं काम होईल. पण बायको याच्याने काय होणार आहे? ती देईल का सॅम्पल? यावरती सायली म्हणते, तिला सॅम्पल द्यावेच लागतील. कारण काही झालं तरी ती स्वतःच्या स्वार्थासाठी नक्कीच सॅम्पल देईल. कारण काहीही झालं तरी तिच्यासाठी हे रिपोर्ट प्रतिमात्यासोबत पॉझिटिव्ह मॅच झाले पाहिजेत. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट अशी करता येईल की ज्यावेळी ती आता खऱ्या तन्वीचे सॅम्पल घ्यायला जाईल ना त्यावेळेला आपण तिचा पाठलाग करायचा आणि खरी तन्वी कोण आहे हे समजेल. त्याचबरोबर सॅम्पल पण मिळतील. यावरती मग डॉक्टर आता सांगायला लागतात, बरं ठीक आहे. मग आता अर्जुनला सायलीची ही युक्ती फार आवडलेली असते आणि सायलीचा हेवा वाटायला लागतो. या सगळ्यामध्ये तिने इतकं छान डोकं लावलंय आणि आता या आयडियामुळे एका दगडात दोन पक्षी मरणार असतात. मग आता सायली म्हणते, अर्जुन सर तुम्ही लगेचच कॉल लावा आणि नवाथेला हे सर्व काही सांगा. मग आता अर्जुनने सांगितल्यानंतर नवाथे लगेचच प्रियाला कॉल करतो आणि सर्व काही सांगतो. आता सर्व काही एकाच भागामध्ये घडत आहे कारण हा एक दिवस इतका महत्त्वाचा असणार असतो. याच एका दिवसामध्ये अनेक गोष्टींच्या घडामोडी घडणार असतात. मग कॉल आल्यावरती तो आता सांगायला लागतो, अहो मॅडम, आमच्या स्टाफच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. तुम्ही फक्त प्लीज एकदा सॅम्पल घेऊन या. आता मात्र इकडे प्रिया कानामध्ये हेडफोन टाकून बोलत असते. तिला वाटत असतं की दुसरं कोणी हा त्यांचा प्लॅन ऐकू नये. आता प्रिया ही खूपच जास्त चिडलेली असते. हे कसं काय घडलं? हे लोक जरा मूर्ख आहेत का? आणि ती लगेचच शांत होते. ती मनातल्या मनात असं म्हणते आणि नवातेला सांगते, तोपर्यंत रिपोर्ट तुम्ही होल्ड करून धरले पाहिजेत. तो सांगतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. ते सर्व काही तुम्ही माझ्यावरती सोडा. तुम्ही अजिबात काळजी करायचं काही कारण नाही आहे. मग आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रिया नक्की कोणाचे केस घ्यायला जाते हे अर्जुन सायली यांना पाहायचं असतं. पण आता हे सगळं पाहत असताना इकडे आपण फक्त विश्वास अश्विनवरती ठेवू शकतो. तोच आपली मदत करेन. त्यानंतर आता अश्विनला विश्वासात घ्यायचं ठरतं आणि त्यानंतर अर्जुन सायली आता अश्विनला विश्वासात घेतात. हे बघ अश्विन, आम्ही तुला आत्ता जे सांगणार आहोत ना त्याच्यावरती तुझा विश्वास बसणार नाही आहे. पण तुला आमच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. मग अश्विन सांगायला लागतो, मला माहिती आहे ना, तुम्ही ज्यावेळेस असं बोलणार असता त्यावेळी तुमचा विषय हा 100% तन्वीचाच असतो. बोलणार अर्जुन काय झालं? मग अर्जुन सांगायला लागतो, अश्विन ती खरी तन्वीच नाही आहे. आत्ता हे ऐकून अश्विन चिडलाय. सायली म्हणते, आम्हाला माहीत होतं तुम्ही आमच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. मग आता त्यानंतर अर्जुन सायली आता अश्विनला एक ना एक गोष्ट समजावून सांगतात. सायली म्हणत असते, हे तुम्हाला पटणार नाही आहे परंतु हेच सत्य आहे. आम्ही DNA सॅम्पल दिले होते आणि त्याचे रिपोर्ट हे आहेत. आणि आता ते रिपोर्ट अश्विनच्या हातामध्ये आले आहेत आणि त्याला तर धक्काच बसला आहे. अर्जुन सांगतो, सदा मैनाला प्रियाने एका ठिकाणी कोंडून ठेवलं होतं आणि तेच सदा आणि मैना प्रियाचे खरे आईवडील आहेत आणि हे सत्य लपवण्यासाठी तिने हा सगळा काही डाव रचला होता. अश्विन, काही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता ॲक्शन घ्यायला लागेल. आपल्या घरावरती आलेलं हे खूप मोठं संकट आहे. असं म्हटल्यावरती अश्विनला खूपच मोठा धक्का बसला आहे आणि त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, तुम्हाला जर का आमच्यावरती विश्वास नसेल ना तर मी तुम्हाला आणखीन एक पुरावा दाखवू शकते. तुम्ही हा हार पहा.
हा जो हार आहे ना, तो हार प्रियाने एका नवाते नावाच्या लॅब असिस्टंटला दिला होता. ते म्हणजे तिचे रिपोर्ट चेंज करण्यासाठी. अश्विन भाऊजी, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही जर तिचा पाठलाग केला तर आम्हाला खरी तन्वी कोण आहे हे सत्य समजेल. जर आमचा हा प्लॅन फ्लॉप झाला तर तुम्ही आम्हाला काही 4 शब्द बोलले ते चालेल, पण या क्षणाला तुम्ही आमची मदत करणं खूप गरजेचं आहे. अश्विन म्हणतो, हे काय आहे सगळं? तुम्ही हे सगळं कसं काय केलं? तुम्हाला संशय कसा काय आला? मग आता त्यानंतर अर्जुन सायले सुरुवातीपासून पहिल्यापासून सगळ्या गोष्टी आता अश्विनला सांगतात. अश्विनच्या पायाखालची आत्ताच जमीनच हादरते. काय बोलताय तुम्ही? इतकं सगळं कधी घडलं? ही मूर्ख तन्वी आपल्या घरच्यांना इतकं फसवत आहे. सायली म्हणते, तुम्ही आमची एवढी मदत करा. तुम्ही प्रियाच्या मागावरती जा. ती नक्की कुणाचे सॅम्पल घेते आणि खरी तन्वी कोण आहे हे शोधा. असं म्हटल्यावरती अश्विन सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. ती तन्वी कोणाचे सॅम्पल आणते आणि कुठे जाते, कुणाकडे जाते हे नक्की शोधेन. आता तोपर्यंत इकडे प्रियाला विचार पडलाय, आता मी काय करू? मला आता आणखीन एकदा अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाणं भाग आहे आणि कसल्याही परिस्थितीत सायलीचे सॅम्पल घेणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु आता मूर्ख प्रियाला माहीत नसतं की आत्ता तिचा पाठलाग करण्यासाठी एक खास माणूस ठेवलेला आहे आणि आता प्रिया कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे आणि ते केस कोणाचे आणणार आहे यावर अश्विनची पूर्णपणे नजर असणार आहे. आता प्रिया पूर्णपणे यात अडकलेली आहे आणि ज्यावेळी ती आता सायलीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते आणि आता लगेचच अश्विन मागे येऊन रंगे हात पकडतो. अश्विन म्हणत असतो, प्रिया तू कुठे चालली आहेस? अश्विनला वाटत असतं की ती तन्वीचे केस घ्यायला जाईल, परंतु ही सायलीच्या रूमकडे कुठे जाते आहे. आता तिथे प्रिया नाटक करत म्हणत असते, अश्विन तुला माहीत नाही आहे, हे अर्जुन सायली माझ्या विरुद्ध. आता त्याचवेळी अर्जुन सायलीचा विषय काढल्यावरती अश्विन खूप चिडला आहे आणि तो एक जोरदार चापट प्रियाला ठेवून देतो. तिने प्रियाचं पूर्णपणे तोंड बंद केलेलं आहे. आता प्रिया चांगलीच गडबडलेली आहे आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तर आता प्रेक्षकांनो, एक एक करत प्रियाची सगळी काही कारस्थानं उघडी पडत चाललेली आहेत आणि शेवटी अश्विनने शेवटचा घाव प्रियावरती टाकलेला आहे. तर आता यावरून अश्विनला समजेल का की प्रियाच खरी तन्वी आहे किंवा यापुढे आणखीन काही वाढणार आहे, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.